नमस्कार मित्रांनो, SRM मराठी व्लॉगच्या एका नवीन फ्रेश टूरमध्ये आपलं स्वागत आहे। तर थंबनेल मित्रांनो आपण बघितलेला आहे आणि आपण चाललेला आहोत केरला। तर मित्रांनो केरलाचा हा जो टूर असणार आहे आपला MI लाईफस्टाईल टीम धानोरा गडचिरोलीची जी टीम आहे आपली त्या टीमचा पूर्ण ग्रुप टूर असणार आहे आणि याच्यावर खूप मजा येणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो यामध्ये आपण हा जो टूर करणार आहोत हा आपण व्हिडिओ जो आहे तो 2 पार्टमध्ये घेणार आहोत आणि आजचा जो पहिला पार्ट असणार आहे तो असणार आहे आपला बल्लारशा टू मुन्नारपर्यंत। तर बघा टूर सुरू झालेला आहे, आपण ट्रेनमध्ये बसलेलो आहोत आणि बल्लारशा ते एर्नाकुलम तिथं आपला स्टेशन आहे आणि तिथे आपल्याला उतरायचं आहे। तर बघा बल्लारशा ते एर्नाकुलमचा प्रवास आमचा सुरू झालेला आहे, अतिशय सुंदर असा प्रवास। आणि हे जे कोरबा एक्सप्रेस आहे मित्रांनो याचं आपण बुकिंग केलेलं होतं आणि आता जे कोइंबतूर आहे त्या रेल्वे स्टेशनवर आपण काही वेळासाठी थांबलेलो आहोत। तर बघा ट्रेन थांबलेली आहे बाजूला, इथे आम्ही काही फोटोशूट वगैरे केलेले होते। खूप सुंदर असा टूर आमचा झालेला आहे मित्रांनो, खूप मजा येणार आहे। पूर्ण ब्लॉग बघा, आपल्याला खूप मजा येणार आहे। सर्व जे केरला असणार आहे ते आपण एक्सप्लोर करणार आहोत। तर आपलं डेस्टिनेशन पहिलं जे असणार आहे ते मुन्नारचं असणार आहे। तर मित्रांनो बघा आपला एर्नाकुलम टाउन जे आहे त्या स्टेशनवर आपण सर्व उतरलेलो आहोत आणि आता इथून आपण सर्वजण रेडी होऊन इथून आता टूर सुरू होणार आहे ट्रॅव्हलरने आणि आता इथून आपण जाणार आहोत मुन्नारसाठी। तर बघा आमची संपूर्ण टीम MI लाईफस्टाईलची अभिवादन करत आहे आणि आता ट्रॅव्हलरमध्ये एंट्री सुद्धा होत आहे। तर लगेचच तिथे ट्रॅव्हल्स आपली तयारच होती आणि आता लगेचच आम्ही निघत आहोत आता ट्रॅव्हल्समधून मुन्नारसाठी। तर बघा सर्व आमचे ग्रुपचे जे सर्व सदस्य आहे ते सर्व अभिवादन करत अत्यंत आनंदामध्ये ट्रॅव्हल्समध्ये चढत आहे आणि अत्यंत आल्हाददायक वातावरण आणि तेवढीच एनर्जी सगळ्यांमध्ये दिसत आहे। तर बघा हा जो टूर आहे MI लाईफस्टाईल टीम धानोरा गडचिरोली अंतर्गत आपण अरेंज केलेला आहे आणि जवळपास 25 सदस्य मित्रांनो आपण आलेलो ही ट्रॅव्हल्स आहे। इथून आपण ते ट्रॅव्हल्स पूर्ण पॅकेजमध्ये बुक केलेली आहे आणि ही 26 सीटर जे ट्रॅव्हलर आहे ते आता आम्हाला घेऊन मुन्नारला जाणार आहे। कंटिन्यू 4 नाईट आणि 5 दिवसाचा हा टूर असणार आहे मित्रांनो। मुन्नार, टेकडी आणि अलेपी हे सर्व आपण कव्हर करणार आहोत। एर्नाकुलम जे टाउन आहे तिथून आपला हा प्रवास सुरू होणार आहे आणि एंड सुद्धा इथेच होणार आहे। तर इथूनच परतीचं जे रिझर्वेशन आहे ते असणार आहे। तर बघा आता हा जो प्रवास आहे एर्नाकुलम टू मुन्नार हा सुरू झालेला आहे। अत्यंत सुंदर असा प्रवास असणार आहे, संपूर्ण निसर्ग आपण कव्हर करत चालणार आहोत आणि आपले ग्रुपचे जे सदस्य आहे अत्यंत आनंदामध्ये सर्वजण बसलेले आहे आपापल्या जागेवर आणि इथून आपला हा जो प्रवास आहे हा सुरू झालेला आहे। तर बघा अत्यंत सुंदर वातावरण, अत्यंत सुंदर आपली ही ट्रिप सुरू झालेली आहे। तर मित्रांनो हा जो पार्ट असणार आहे हा पार्ट 1 असणार आहे या व्हिडिओचा। तर आपण हा मुन्नारपर्यंत कव्हर करणार आहोत, संपूर्ण यामध्ये आपण कव्हर करणार आहोत। तर सर्व जे सदस्य आहे अत्यंत आनंदामध्ये आहे, सर्वजण अभिवादन करत आहे। इथून आता टूर सुरू झालेला आहे, एर्नाकुलम टाउनमधून आम्ही निघालेलो आहोत मुन्नारसाठी। तर बघा हे एर्नाकुलम टाउन कोची हे शहर आहे, यामधून आपण आता क्रॉस होत आहोत। तर मित्रांनो बघा अत्यंत सुंदर अशी सिटी एर्नाकुलम टाउन आणि इथून आपण आता बाहेर निघालेलो आहोत। मध्ये थोडा ब्रेक वगैरे घेतलेला होता, नाश्ता वगैरे केलेला आहे आणि आता आपण निघालेलो आहोत समोर मुन्नारसाठी। तर मित्रांनो मुन्नार जवळपास इथून 130 किलोमीटर असणार आहे आणि संपूर्ण जे सेक्शन असणार आहे घाटाचं असणार आहे, त्यामुळे वेळ लागणार आहे। तर इथून जवळपास 12:30 ते 1च्या दरम्यान आपण प्रवास सुरू केलेला आहे आणि रस्त्यामध्ये काही साईट सीन वगैरे असणार आहे ते आपण कव्हर करणार आहोत। एक छान वॉटरफॉल वगैरे येणार आहे तो सुद्धा आपण कव्हर करणार आहोत। तर बघा ट्रॅव्हल्स आता चाललेली आहे आणि निसर्ग बघा केरलाचा। मित्रांनो लाईफमध्ये एकदा तरी केरलाला या, जर आपण आलेला नसाल तर। खूप सुंदर असं वातावरण आहे, खूप सुंदर असं हे स्टेट आहे, सर्वांना माहीत आहे आपल्याला। तर बघा आम्ही प्रत्यक्ष आता इथे फिरत आहोत। 5 दिवसाचा आमचा टूर असणार आहे MI लाईफस्टाईल टीम धानोरा गडचिरोलीचा। तर बघा केरलामधील हे वातावरण, हे जे रस्ते आहे आणि निसर्ग आहे अत्यंत हिरवगार नयनरम्य असं दृश्य आपल्या समोर आहे आणि अशा पद्धतीने आमचा हा टूर कंटिन्यू सुरू आहे।
तर बघा मुन्नारच्या दिशेने आमची गाडी चाललेली आहे. संपूर्ण घाटाचं सेक्शन आहे मित्रांनो या रोडला. केरलामध्ये आपल्याला जास्तीत जास्त घाटच मिळणार आहे. तर बघा आता आम्ही इथे थांबलेलो आहोत. हा वॉटरफॉल खूप मोठा असा वॉटरफॉल आहे मुन्नार रोडवर. तर इथे काही वेळासाठी आम्ही थांबलेलो आहोत. बरेचसे पर्यटक या रोडने जाणारे इथे थांबणार आहे मित्रांनो. फोटो सेशन वगैरे सगळे करत आहे. आम्ही सुद्धा भरपूर इथे फोटो वगैरे घेतलेले आहे, व्हिडिओ घेतलेले आहे. आणि हा वॉटरफॉल बघा खूप उंचावरून हा वाहत आहे. धबधब्याचं पाणी खूप सुंदर असं ते दिसत आहे. तर बघा हा जो वॉटरफॉल आहे खूप सुंदर असा वॉटरफॉल असणार आहे. आणि इथे मुन्नार रोडवर हा पडणार आहे आपणाला. एर्नाकुलम टू मुन्नार हा जो रोड असणार आहे या रोडवर हा वॉटरफॉल पडणार आहे. तर बघा अत्यंत सुंदर असा वॉटरफॉल. जवळपास 150 फुटावरून हे पाणी पडत असते. तर बघा इथून आता आम्ही निघालेलो आहोत मुन्नारसाठी. परत आमची जर्नी सुरू झालेली आहे आणि लगेचच थोड्या वेळात आम्ही इथे पोहोचलेलो आहोत. तर बघा मित्रांनो मुन्नारमध्ये आम्ही नेस्ट हॉटेल नेस्ट म्हणून आहे रिसॉर्ट ते बुक केलेलं आहे आणि इथे आम्ही आता पोहोचलेलो आहोत. तर सर्व आमचे जे सदस्य आहे त्यांच्या रूम वगैरे आम्ही आता इथे त्यांना वाटप केलेले आहे. आणि हॉटेलमधून सुद्धा खूप सुंदर असा व्ह्यू जो आहे तो दिसत आहे बाहेर मागच्या गॅलरीमधून. खूप सुंदर असं हे हॉटेल आम्ही बुक केलेलं आहे. रिसॉर्ट आहे नेस्ट रिसॉर्ट म्हणून. खूप सुंदर अशा रूम आहे आणि खूप सुंदर असं हे मुन्नार केरळची सिटी सुद्धा आहे. तर बघा मित्रांनो 2 नाईटचा आमचा मुक्काम असणार आहे. आता दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ आहे आणि आता आम्ही साईट सीइंग जे आहे मुन्नारची ते करण्यासाठी निघालेलो आहोत. तर काही क्लिप आपण मित्रांनो इथे टाकलेल्या नाही आहे. व्हिडिओ खूप मोठा होणार होता त्यामुळे. तर बघा जे महत्त्वाचं आहे ते आपण सगळं एक्सप्लोअर करणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. सर्व आमचे जे सदस्य आहे ते एन्जॉय करत आहे फुल. तर बघा हे जे नेचर आहे हे संपूर्ण मुन्नारचं आहे. आणि मुन्नार अशा पद्धतीने संपूर्ण हिरवगार टेकड्या उंच उंच पर्वत हिरवेगार आपल्याला दिसणार आहे. संपूर्ण घाटाचं सेक्शन असणार आहे. तर यामध्ये काही जे स्पॉट आहे ते आपण आता कव्हर करणार आहोत यामध्ये. तर बघा गाडी निघालेली आहे. सकाळी नाश्ता करून आम्ही सगळे आता निघालेलो आहोत आणि संपूर्ण दिवस आम्ही मुन्नारमध्ये फिरणार आहोत आणि सायंकाळी परत त्याच हॉटेलमध्ये आमचा मुक्काम असणार आहे. तर मुन्नारमध्ये मित्रांनो जवळपास 2 नाईटचा आमचा स्टे आहे. तर पहिली नाईट काल आम्ही पोहोचलेलो होतो आणि आज पूर्ण दिवसभर आम्ही फिरणार आणि सायंकाळी रेस्ट करणार आणि परवा सकाळी इथून निघणार आहोत. तर बघा अशा पद्धतीचं हे रोड. खूप सारे पर्यटक इथे येत असतात आपल्याला माहीत आहे. तर बघा समोर सुद्धा आमचे एक ट्रॅव्हलर चाललेली आहे. त्यामध्ये सुद्धा बरेचसे पर्यटक बसलेले आहे आणि आम्ही सुद्धा आमची ट्रॅव्हलर मोठी आहे 26 सीटर आहे. आणि बघा हे जे आहे चहाचे मळे संपूर्ण आपल्याला दिसत आहे. आणि हे स्पेशालिटी आहे मित्रांनो केरळाची. खूप सुंदर असं वातावरण, सुंदर असे रस्ते, हिरवगार निसर्ग, अत्यंत सुंदर असं नेचर आहे मित्रांनो केरळाचं. यासाठीच हे जे स्टेट आहे फेमस आहे. तर बघा आता आम्ही जाणार आहोत समोर एक डेस्टिनेशन आहे, एक स्पॉट आहे रोज गार्डन म्हणून आहे. तिथे आम्ही जाणार आहोत. तर खूप सुंदर असं ते गार्डन असणार आहे. आणि संपूर्ण गुलाबाचे जे फुलं आहे, गुलाबाचे जे रोपटे आहे त्याचे संपूर्ण जेवढ्या काही जाती आहे त्या संपूर्ण त्या गार्डनमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. खूप सुंदर असं मोठं गार्डन आहे रोज गार्डन म्हणून. तर बघा मित्रांनो इथे हे विक्रीसाठी सुद्धा उपलब्ध असणार आहे. रोज गार्डन म्हणून आहे. तर इथे आम्ही आलेलो आहोत. संपूर्ण आमची टीम, संपूर्ण सदस्य इथे एन्जॉय करतात. संपूर्ण फोटो सेशन वगैरे केलेलं आहे. आणि समोर एक स्पॉट होता मित्रांनो, पेट्रोल पंप वगैरे होतं तिथे खूप सारी पार्किंगसाठी जागा होती. तर तिथे आम्ही थोड्या वेळ थांबलेलो आहोत. हॉटेल वगैरे आहे तिथे, काही जण चहा वगैरे घेत आहे. तर परत मित्रांनो समोरच्या स्पॉटवर जाण्यासाठी, समोरच्या डेस्टिनेशनला जाण्यासाठी आमचा जो प्रवास आहे हा सुरू झालेला आहे. परत तोच निसर्ग, तेच रस्ते, खूप सुंदर असे रस्ते आणि सगळ्यात जास्त चहाचे मळे. तर बघा मित्रांनो हे संपूर्ण तर बघा मित्रांनो अत्यंत सुंदर असे रस्ते आणि या रस्त्याने आपला प्रवास अत्यंत सुंदर पद्धतीने सुरू झालेला आहे. परत आता पाऊस सुद्धा लागलेला आहे. पावसाने सुद्धा आपली हजेरी लावलेली आहे. आणि आता आम्ही चाललेलो आहोत पुढच्या स्पॉटवर. तर इथून मित्रांनो एक छोटासा डॅम असणार आहे, तिथे आम्ही जाणार आहोत. तिथे काही फोटोशूट वगैरे करणार आहोत. तर बघा पाऊस लागलेला आहे. संपूर्ण एका बाजूला खोल दरी, दुसऱ्या बाजूला
पर्वत अशा पद्धतीचा हा रस्ता असणार आहे संपूर्ण घाटाचा आणि चहाचे मडे बाजूला. तर बघा अशा पद्धतीचा हा केरला, अशा पद्धतीचा हा मुन्नार असणार आहे. मित्रांनो, जीवनामध्ये एकदा तरी आपण केरला फिरायला पाहिजे. खूप सुंदर असं तिचं वातावरण आहे, खूप सुंदर अशी ते स्टेट आहे. तर बघा आम्ही ग्रुपमध्ये आलेलो आहोत, खूप एन्जॉय करत आहे सगळे. पाऊससुद्धा आलेला आहे आता आणि आम्ही आता लवकरच समोरचा जो स्पॉट असणार आहे त्या स्पॉटवर आम्ही जाणार आहे. तर एक छोटासा डॅम असणार आहे, तिथे सर्व आम्ही फोटोशूट वगैरे करायसाठी थांबणार आहोत तो स्पॉट बघण्यासाठी. तर बघा खूप सारं इथे आम्ही एक्सप्लोअर केलेलं आहे. तर पाऊस अजूनही थांबायचा आहे आणि आमचा स्पॉटसुद्धा यायचा आहे. तर बघा हे नेचर, गाड्या बघा, पूर्ण खूप सारे पर्यटक मित्रांनो 12ही महिने केरळमध्ये येत असतात. तर बघा इथे या डॅमवर आम्ही आलेलो आहोत आणि इथे बघा पौर्णम लॅक म्हणून आहे हा. आणि इथे आमचे जे सदस्य आहे अत्यंत जोशमध्ये रील्स वगैरे बनवत आहे. खूप साऱ्या रील्स वगैरे इथे त्यांनी शूट केलेले आहे आणि अशा पद्धतीने फुल एनर्जी के साथ सर्वजण एनर्जीमध्ये आहे, सर्वजण अत्यंत उत्साहामध्ये आहे. खूप साऱ्या रील्स, खूप सारे फोटो वगैरे शूट केलेले आहे. तर बघा इथून आता थोड्या वेळात आम्ही निघणार आहोत. एक छोटासा लेक आहे आणि इथे आम्ही आलेलो आहोत. खूप सुंदर असा स्पॉट आहे मित्रांनो हा सुद्धा. बरेचसे पर्यटक तिथे आलेले आहेत, खूप साऱ्या गाड्या लागलेल्या आहेत, ट्रॅव्हल्स आहे, प्रायव्हेट गाड्या आहे, कार्स आहे, संपूर्ण गाड्या आहे. आणि इथे जवळपास आमचे जे लेडीज सदस्य आहे त्यांनी बऱ्याचशा रील इथे शूट केलेले आहे. तर बघा हे संपूर्ण आमची टीम अत्यंत जोशमध्ये, आमची लेडीज पार्टी इथे एन्जॉय करत आहे, रील्स काढत आहे. तर बघा हा आमचा केरला टूर कंटिन्यू सुरू आहे. आज आमचा हा दिवस दुसरा आहे ईदचा आणि आमच्या रील्स इथे तयार करणं सुरू आहे आमच्या लेडीज कंपनीच्या. तर बघा त्यांच्याकडे बघल्यावर लक्षातच येईल खूप सुंदर अशा पद्धतीने सगळेजण एन्जॉय करत आहे. तर हे आमची डुग्गू आपली एक रील बनवत आहे. तर बघा मित्रांनो मागे आपल्याला तो डॅम जो आहे, तो लेक जो आहे, तलाव तो दिसत आहे. आणि मित्रांनो काही अंतरावर आल्यानंतर आम्हाला इथे हत्तीसुद्धा बघायला मिळाले, रोडच्या बाजूला ते होते. आणि बघा अशा पद्धतीचे हे एलिफंट्स आम्ही इथे बघितले, दुरूनच त्यांना बघितलं मित्रांनो आम्ही. आणि इथे सुद्धा एक छोटीशी क्लिप घेतलेली आहे, गाडी थांबवलेली होती आम्ही. तर बघा मित्रांनो आता त्या स्पॉटवरून सुद्धा आम्ही निघालेलो आहोत आणि परत आता आम्ही समोरच्या डेस्टिनेशनला जात आहोत. समोरचा जो स्पॉट असणार आहे तिथे आम्ही जाणार आहोत. तर बघा आता इकडून परतीचा प्रवास जो आहे परत सुरू झालेला आहे आणि खूप सुंदर असं वातावरण मित्रांनो. कोणत्याही रस्त्याने जाल तरी खूप सुंदर असे तुम्हाला रस्ते दिसणार आहे आणि जागोजागी चहाची मळी असणार आहे तिथे. तर बघा अशा पद्धतीचं हे वातावरण, खूप सुंदर असं वातावरण. अगदी जे ढग आहे ते अगदी जवळ दिसणार आहे. तर बघा आता टी इस्टेटमध्ये आम्ही आलेलो आहोत, जे चहाचे मळे आहे तिथे सुद्धा आम्ही आलेलो आहोत. तिथे प्रत्यक्ष आम्ही आत जाऊन फोटोशूट वगैरे केलेलं आहे, रील्स वगैरे बनवून आमचं सुरू झालेलं आहे. तर बघा हे टी इस्टेट असणार आहे आणि इथे सुद्धा आम्ही व्हिजिट केलेली आहे. तर संपूर्ण आमचे जे सदस्य आहे, संपूर्ण ग्रुपचे जे मेंबर आहे त्यांनी संपूर्ण इथे एन्जॉय करत आहे. संपूर्ण खूप सारं इथे एरिया आहे हा खूप मोठा. आणि मित्रांनो टाटा टी जे आहे हे त्यांच्या मालकीचं आहे आणि इथे आम्ही एंट्री घेतलेली आहे. तर इथे मित्रांनो कॉस्ट्यूम वगैरे मिळणार होते परंतु आम्ही ते घेतले नाही. परंतु बरेचसे जे पर्यटक आले होते त्यांनी घेतलेले होते, ते किरायाने मिळतात आणि तिथे आपल्याला फोटोशूट करण्यासाठी ते कामात येतात. तर बघा तिथून मित्रांनो आम्ही आलेलो आता झिप लाईनला. तर इथे आम्ही आता काही आमचे सदस्य जे असणार आहे झिप लाईन करणार आहे. खूप उंच अशी झिप लाईन असणार आहे. तर आमच्यातले काही खतरो के खिलाडी तिथे आता झिप लाईन करणार आहे. त्यानंतर मित्रांनो सायंकाळी आम्ही हा जो कुंफू फायर शो आहे इथे आम्ही बघितलेला आहे. खूप सुंदर असा हा शो असणार आहे 1 तासाचा. आणि यानंतर इथे मित्रांनो कथकलीचा सुद्धा शो होता परंतु तो आम्ही बघितलेला नाही. तर बघा हा कुंफू फायर शो म्हणून आहे, खूप सुंदर हा शो आहे. यामधली सुद्धा क्लिप आपण इथे घेतलेली आहे आणि मित्रांनो हा लाईव्ह आपल्यासमोर असणार आहे. तर खूप सुंदर असा हा शो कुंफू कराटे टाईप आणि त्यामध्ये
योगासनं वगैरे, त्यानंतर फायर, शेवटी फायरचा शो वगैरे ते दाखवतात. 10 जणांचा मित्रांनो हा ग्रुप होता आणि खूप सुंदर असं त्यांचं जे सादरीकरण होतं खूप सुंदर होतं. तर बघा हा शेवटचा त्यांचा हा पार्ट होता फायरचा आणि त्यानंतर हा शो संपलेला होता. त्यानंतर मित्रांनो इथेच दुसरा जो शो होता तो कथकली जो डान्स असतो, जो केरळचा फेमस डान्स आहे, त्या डान्सचा शो होता, परंतु आम्ही तो बघितलेला नाही. तर बघा हा जो फायर शो आहे हा सुद्धा आपण एन्जॉय करा जर कधी मुन्नारला आले तर. आणि बहुतेक ठिकाणी हा शो असतो, आपण टेकडीला गेली तिथे सुद्धा आपल्याला हा बघायला मिळणार आहे. तर बघा तिथून आम्ही आल्यानंतर आता रात्री आम्ही जेवण करून झोपून गेलो आणि सकाळी मित्रांनो बघा आता ब्रेकफास्ट आमचा सुरू आहे आणि आज आमचं इथून चेकआउट असणार आहे. तर बघा सर्व सदस्य अगदी आनंदात, अगदी फ्रेश माइंडमध्ये तयार होऊन आलेले आहे आणि इथे सर्वांसाठी नाश्त्याची सोय आहे त्या पॅकेजमध्येच. तर खूप सुंदर असा नाश्ता आम्ही इथे एन्जॉय केलेला आहे आणि आता इथून नाश्ता वगैरे करून आम्ही इथून निघणार आहोत. तर बघा आता आमचं इथून मित्रांनो आज चेकआउट आहे आणि चेकआउट करून आम्ही इथून जे आहे टेकडीसाठी जाणार आहोत. तर बघा बॅगा वगैरे संपूर्ण आमचे जे ड्रायव्हर आहे ट्रॅव्हलरचे ते संपूर्ण तिथे बॅगा वगैरे ट्रॉली बॅग सर्व वर टाकत आहे आणि इथे बाकीचे सदस्य जे आहे ते आपले फोटोशूट शेवटचे मुन्नारमधील करत आहे हॉटेलच्या समोर. तर बघा लगेचच मित्रांनो हॉटेलच्या जवळच एक चॉकलेट फॅक्टरी आहे, तिथे आम्ही व्हिजिट केलेली आहे आणि इथे प्रत्यक्ष चॉकलेट तयार होतात. तर त्यांनी संपूर्ण माहिती आम्हाला देणार आहे आणि त्यानंतर तिथून काही चॉकलेट्स वगैरे आम्ही खरेदी करणार आहोत. तर त्यासाठी सर्व सदस्य गाडीतून उतरत आहेत, जवळच होतं ते आमच्या हॉटेलच्या. आणि त्यानंतर आम्ही इथून निघणार आहोत टेकडीसाठी. तर टेकडी त्यानंतर LIP हाऊसबोट आणि त्यानंतर आपला परतीचा प्रवास दुसऱ्या पार्टमध्ये आपण बघणार आहोत. तर बघा मित्रांनो अत्यंत सुंदर आमचा हा केरला टूर जो आहे, जवळपास 25 सदस्य आम्ही इथे आलेलो होतो. MI लाईफस्टाईल टीम धानोरा गडचिरोली अंतर्गत आणि आम्ही स्वतःचा टूर जो आहे तो अरेंज केलेला होता. तर बघा हे आहे चॉकलेट फॅक्टरी आणि हे मुन्नारमध्ये आहे. तर बघा इथे चॉकलेट बनतात आणि वेगवेगळ्या प्रकारची संपूर्ण माहिती तिथे आम्हाला त्याच्या स्टाफने दिलेली होती. खूप सुंदर असं कोऑपरेशन असते मित्रांनो इकडचे लोक खूप सुंदर छान कोऑपरेटिव्ह असतात. आम्हाला प्रत्येक जागी छान त्यांनी कोऑपरेट केलेलं आहे. हॉटेलचा स्टाफ सुद्धा खूप सुंदर होता. तर बघा मित्रांनो आता ते जे चॉकलेट फॅक्टरी आहे तिथून आता आम्ही निघालेलो आहोत आणि इथून आमचा हा जो प्रवास आहे हा सुरू झालेला आहे टेकडीसाठी. तर बघा सुंदर निसर्ग बघत आम्ही चाललेलो आहोत आणि आता आम्ही निघालेलो आहोत टेकडीसाठी. तर मित्रांनो हा होता आपला केरला टूरचा पार्ट 1, ज्यामध्ये आपण गडचिरोली ते बल्लारशाला आणि बल्लारशा ते एर्नाकुलमचा प्रवास केला आणि त्यानंतर एर्नाकुलम ते मुन्नार जो होता, मुन्नार पूर्ण आपण एक्सप्लोर केला. तर आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि SRM मराठी व्लॉग हे जे माझं चॅनल आहे याला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो लगेचच पुढच्या भागामध्ये आपण हा जो आमचा टूर आहे याचा पार्ट 2 बघणार आहोत. तर तोपर्यंत व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.